आधी सांगितलं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. त्यांच्या जन्मस्थळापासून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा, त्याचा आक्रोश या ढिम्म सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा. आणि ज्या सरकारला पालकमंत्री पदाचा तिढा असेल, मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, हे सगळं करण्यासाठी केंद्र सरकारचे दरवाजे ठोठावता येतात, घाईघाईने जाता येतं, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाता येत नाही. ज्या महाराष्ट्र सरकारला सुद्धा जाग यावी आणि केंद्र सरकारनं ज्या सातत शेतकरी विरोधी धोरणं राबवतंय आणि शेतकरी विरोधी धोरणं राबवत असताना जी दडपशाही करतंय, म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी संसदेमध्ये मागणी काय करत होतो, कांदा निर्यात बंदीवर चर्चा करा हीच मागणी होती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा हीच मागणी होती. त्यानंतर जर निलंबन करून ही दडपशाही केली जात असेल तर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज हा छत्रपतींच्या प्रेरणेनं सरकारपर्यंत पोहोचवावा, यासाठी आज छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतो. हमारा कोल्हे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमारा कोल्हे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे, बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे, बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे, बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे.